अगदी तुम्ही 10th पास पण असू द्या तरीही तुम्ही जॉब करू शकता. लेडीजसाठी मी स्पेशली हे खूप चुकीचं आहे. माहिती आहे जर तुम्ही काही नाही करत आहात तर दुसऱ्यांना डिमोटिवेट नका करू की तू पण काही नको करूस आता. खूप छान वॉच आहे, मला खूप आवडलेली आणि कलर पण ना खूप असा क्रीमी कलर आहे, मस्त कलर आहे. आणि हे रिमूव्ह करते. बाय बाय बाय. खूप सारे मला कॉमेंट्स होत्या की कावेरी आम्हाला सांग वर्क फ्रॉम होम तू करते, वर्क फ्रॉम कशी करते. अरे बाबा थांबा जरा, मी हे तुम्हाला गोष्ट गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू आर ऑल डुईंग गुड. सो टुडे मी खूप 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 जास्त खुश आहे. आय एम सो मच हॅपी बिकॉज येस, मला गिफ्ट भेटलेलं आहे माझ्या ऑफिसकडून आणि दिस इज इयर एंड गिफ्ट. ॲक्च्युली हे आम्हाला दरवर्षी भेटतं असं काही ना काही गिफ्ट. जेव्हा फायनान्शियल इयर एंड असतो तेव्हा आम्हाला असे काही ना काही गिफ्ट भेटतात. इट्स नॉट बोनस, हे बोनस आमचं वेगळं असतं. येस, बोनस वेगळं असतं आणि हे एक गिफ्ट म्हणून ते देतात. क्रिसमस गिफ्ट पण माझं घ्यायचं बाकी आहे. मी ऑफिसला जवळजवळ किती महिने झाले, 5 महिने झाले मी गेले नाही बिकॉज मी मॅटर्निटी लिव्हवरती आहे, पोरांना सांभाळते आहे म्हणून. सो हे बघा, सो आज तुम्हाला एका गोष्टीबद्दल मी सांगायला हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ती गोष्ट म्हणजे खूप खूप लोकांनी मला विचारलं की तू कुठल्या कंपनीमध्ये जॉब करते, कुठल्या बिग फोरमध्ये. आता बिग फोर म्हणजे 4 कंपनीज आहेत राईट. सो कुठल्या कंपनीमध्ये. सो सस्पेन्सच राहून द्यायला. बट एक गोष्ट मला सांगायची आहे, या वॉचची अनबॉक्सिंग करता करता मी तुम्हाला काय काय असे ॲडव्हान्टेजेस आहेत बिग फोरमध्ये काम करण्याचे आणि काय काय डिसएडव्हान्टेजेस आहेत अशा कंपनीमध्ये काम करण्याचे, ते दोन्ही सांगणार आहे. सो बघा, सायबर सिक्युरिटी या डोमेनमध्ये मला जवळजवळ आता 5 वर्ष झालेली आहेत आणि या कंपनीमध्ये मला जवळजवळ 4 वर्ष आता होतील, ओके, पूर्ण होतील. सो मी असे ॲडव्हान्टेजेस जे बघितले आहेत ते हे आहेत की तुम्हाला जेव्हा जास्त एक्सपिरियन्स भेटतो तेव्हा तुम्हाला वर्क फ्रॉम होम वगैरे फॅसिलिटीज असे दिले जातात. काही इश्यूज आहेत, मेडिकल इश्यूज आहेत किंवा एमर्जन्सीज आहेत. आता जसं की मी एक मॉम आहे, बेबी आहे घरी, तर मग ऑफिसला रोज तर ट्रॅव्हल नाही करू शकत. सो ते तुम्हाला हायब्रिड मॉडेल किंवा मग वर्क फ्रॉम होम असं देऊ शकतात. डिपेंड्स की तुम्ही कुठल्या क्लायंटवर काम करत आहात. बिग फोरमध्ये आता बघा, ही एक सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे, प्रॉडक्ट बेस्ड तर नाहीये. सो आपल्याला क्लायंट्सला जे आपला क्लायंट आहे त्या हिशोबाने आपल्याला वर्कलोड असतो आणि त्या हिशोबाने आपल्याला वर्क करावं लागतं. आता मी समजा आता तुमचा क्लायंट आहे इंडियाच्या बाहेर, लाईक US मध्ये आहे किंवा सौदीमध्ये किंवा गल्फ कंट्रीजमध्ये आहे किंवा कुठल्याही अशा कंट्रीजमध्ये आहेत, इंडियाच्या बाहेर आहे, तर मग तुम्हाला वर्क फ्रॉम होम भेटू शकतं. तर मग आता समजा तुमचा क्लायंट कुठला बँकिंग क्लायंट आहे लाईक इंडियामध्ये, जर तो वर्क फ्रॉम होम प्रोव्हाइडच करत नसेल तर मग कंपनी पण तुम्हाला वर्क फ्रॉम नाही देऊ शकत. आता खूप सारे मला कॉमेंट्स होत्या की कावेरी आम्हाला सांग वर्क फ्रॉम होम तू करते, वर्क फ्रॉम थांबा जरा, मी हे तुम्हाला गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते की डिपेंड्स, इट ऑल डिपेंड्स ऑन क्लायंट, इट ऑल डिपेंड्स ऑन युअर वर्कलोड, इट ऑल डिपेंड्स ऑन युअर मॅनेजर, इट ऑल डिपेंड्स ऑन युअर कंपनी. सगळं काही डिपेंड करतं. आता वर्क फ्रॉम होमच पाहिजे असं जर आपण म्हणलं तर मग कुठेच तुम्हाला ते नाही भेटू शकत राईट. सो एक काहीतरी पॉसिबिलिटीज असतात. आता वर्क फ्रॉम होम करते म्हणजे हिची खूप मजा आहे, ही काही पण करू शकते असं नाहीये. वर्क फ्रॉम होम म्हणजे तुम्हाला डबल काम असतं. डबल काम तर मी नाही बोलू शकत, बट तुमचे जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ते अजून वाढून जातात. नाहीये की घरी बसूनच तिला काम असतं तर मग लॅपटॉपसमोर फक्त बसून राहायचं. सो असं काही नाहीये. मेंटली जे तुम्हाला प्रिपेअर्ड राहावं लागतं ते वर्क फ्रॉम एम्प्लॉईजलाच माहीत असतं. सो सगळ्यांचा हा जो गैरसमज आहे ना की वर्क फ्रॉम म्हणजे वाव खूपच छान लाईफ आहे, सो नाही. सगळ्यात आधी बिग फोरमध्ये येण्यासाठी असे खूप व्हिडिओज मला बनवावं लागतं आय थिंक, बिकॉज खूप सारे क्वेश्चन्स आहेत रिगार्डिंग दिस वर्क फ्रॉम होम जॉब्स इन बिग फोर और एनी अदर कंपनी. कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही जावा, स्पेशली मी आहे ना लेडीजसाठी बोलते. तुम्ही भले आता खूप साऱ्या ऑफिसेसमध्ये वुमन्स म्हणजे लेडीज खूप कमी झालेले आहेत, कमी झालेले मी स्वतः बघते त्यांचे, कारण की पोरं असतात. हे बघा, अशा आवाजात कोण मॅनेज करेल क्लायंट्स मला सांगा. असं असतं की मी अशा आवाजात पण केला आहे मॅनेज. मग मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते, तुमचे पोरं आहेत ठीक आहे, 1 इयरचा गॅप घ्या, 2 इयरचा गॅप घ्या. मी तर आतापर्यंत गॅप घेतलेलाच नाहीये. तर वुमन जर तुम्ही एक लेडी आहात तर तुम्हाला जॉब, कुठलाही जॉब असू द्या, तो कुठेही जॉब असू द्या, तुम्ही करा. तुम्ही स्वतःचं सेल्फ, पैशांसाठी नाही म्हणत आहे मी, असं नाही म्हणते की पैसेच कमवायला पाहिजेत. मी असं म्हणते की जॉब करा. इंडिपेंडन्स ज्याला बोलतात ना ते खूप गरजेचं. आणि इंडिपेंडन्सचा मतलब हे पण नाहीये की सगळ्यांना असं लात मारा की नाही आता तर मला कोणाचीच गरज नाही, आता मी स्वतः एक
सिक्युरिटी जी असते ना ती जॉबमधूनच भेटते. एक सेल्फ कॉन्फिडन्स जो असतो तो जॉबमधूनच भेटतो. तुम्ही काहीही करा, तुम्ही घरी राहून कितीही मोठा तीर मारा, पण जॉबनी जो कॉन्फिडन्स भेटतो, जी सिक्युरिटी लेव्हल भेटते, संधी मिळते ती कुठेच नाही मिळू शकत. भले तुम्ही जॉब करा, तुम्ही बिझनेस करा, तुम्ही घरून काहीतरी स्टार्ट करा स्वतःचं, तुम्ही काहीही करा, पण तुम्ही असं एक स्वतःला टॅग नका लावून देऊ, की ही तर घरीच असते, ही काहीच नाही करत. घरी असते आणि काही नाही करत, हे तुम्हाला थोड्या वर्षांनी ऐकायला मिळेल कधी ना कधीतरी. भलेही ते डायरेक्टली असो किंवा इनडायरेक्टली असो किंवा जाणून बुजून कोण तुम्हाला बोलणार नाही, पण एक लेडीजसाठी मी सांगते, एक टाइम असा येईल तुमच्या आयुष्यात. आता हे जे टाइम आहे ते पण चालूच आहे. आता समजा मी असा विचार केला असेल, की आता तर माझे पोरं झालेले आहे, तर मी जॉब सोडून देते. खूप साऱ्या लोकांनी मला असं हिंदी चॅनलवरती मला खूप साऱ्या लोकांनी बोलले, की आता तर मुलं झालेली आहेत, आता तर तू जॉब नकोच करू. तर काय गरज आहे ना, हसबंड पण कमवतो, मग तुला कमवायची काय गरज आहे? दॅट्स नॉट द केस. हे खूप चुकीचं आहे. माहिती आहे, जर तुम्ही काही नाही करत आहात, तर दुसऱ्यांना ॲटलीस्ट डिमोटिवेट नका करू, की तू पण काही नको करूस आता. जॉब करा, तुम्ही कंटेंट क्रिएट करा. जसं मी कंटेंट क्रिएट करते तसं तुम्ही स्टार्ट करा. तुम्ही काहीतरी करत राहावा. एक खाली दिमाग शैतान का घर असं जे बोलतात ना, ते खरं आहे. लेडीजसाठी मी स्पेशली एक आयडेंटिटी क्रिएट करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच माझे पप्पा एक सेंटेन्स मला दरवेळी म्हणत राहायचे, की जॉबच नाही, जॉब तर त्यांना नाही आवडत, म्हणजे असं बिझनेस आवडतं त्यांना. ते असं म्हणत राहायचं, की जर तू मुलगी आहेस आणि तुला जर कोणी पुढे जाऊन बोललं नाही पाहिजे, की तू काही नाही करू शकत. त्यांनी मला सगळं शिकवलं. त्यांनी मला प्रोफेशनल डान्सर बनवलं, भरतनाट्यम शिकवलं. 6 वर्षचा कोर्स असतो तो माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. त्यांनी मला सगळं काही करायला दिलं. त्यांनी मला कराटे शिकवलं. त्यांनी मला सगळं काही, ड्रॉइंगमध्ये मला इंटरेस्ट होता, तर मला सेकंड प्राइज आलेला. फुल जे इंटर स्कूल कॉम्पिटिशन असते त्याच्यामध्ये मला सेकंड प्राइज आलेला. ते ड्रॉइंगचे क्लासेस त्यांनी मला लावले. मला ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याचे क्लासेस त्यांनी मला लावले. त्याच्यात मला सर्टिफिकेशन्स दिले. सो आज मी काही नाही करू शकत. जर माझ्याकडे जॉब पण नसेल, समजा आता उद्या जाऊन नसेल, असं होऊ नाही शकत. जॉब नसली तरीही मी अजून इतर इतक्या गोष्टी करू शकते, की काहीही करू शकते. सो मी असं नाही म्हणते, की तुम्ही सर्टिफिकेशन्सच घ्या, मी जे करते तेच तुम्ही करा. तुम्हाला पण काहीतरी असे स्किल्स असतील तुमच्याकडे. तुम्ही एक लेडी आहात. तुम्हाला उद्या जाऊन मला माहिती आहे, की जर सगळ्यांच्या घरचे असे नसतात, की ते त्यांना बोलतातच. आता माझ्या घरचे पण खूप चांगले आहेत. कोण मला काहीच नाही बोलत असं काय. ठीक आहे, तर मग सगळ्यांचं असं नसतं, राईट? सो कोण ना कोणतरी एक असतं, म्हणजे बोलणारं, की टोचून बोलणारे असतात, की तुला तर घरीच बसून असतेस ना, तुला काही काम नसेल, मग तू हे माझं काम कर ना, किंवा आता तू तर घरीच बसून आहेस ना, मग तू तिथे त्या फंक्शनमध्ये तू जा ना अगोदर काम करायला. सो हे टॅग्स छोटे छोटे असतात भलेही, पण हे खूप इफेक्ट करतात एक लेडीच्या लाईफमध्ये. एक जो कॉन्फिडन्स येतो ना, तो जॉबनीच येऊ शकतो. जॉब, बिझनेस, मी फक्त जॉबच नाही म्हणते, जॉब, बिझनेस, आयडेंटिटी क्रिएट करा. एक व्हिडिओ मला खूप सारे लोक म्हणत होते, की काय काय स्किल्स लागतात, काय सर्टिफिकेशन्स तू केलेत, काय लागतं, हे पूर्ण एक डिटेल्ड व्हिडिओ असेल. मी तुम्हाला आधीही सांगितलंय, एक डिटेल्ड फुल मी असा व्हिडिओ बनवेल, की काय काय मी सर्टिफिकेशन्स केले, कुठून केले, कसं केले आणि कुठे जाऊन तुम्हाला जॉबवरती अप्लाय करायचंय, कुठे LinkedInवरती काय प्रोफाईल बनवायचंय, कसं बनवायचंय, नोकरीवरती कसं जॉब सर्च करायचंय, ते पण मी तुम्हाला सांगेल. जर तुम्ही 12th पास, अगदी तुम्ही 10th पास पण असू द्या, तरीही तुम्ही जॉब करू शकता, तरी तुम्ही स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करू शकता. सो मी ह्याचा एक डिटेल व्हिडिओ बनवेल, ठीक आहे? सो खूप सारे लेडीज मी असे बघितलेले आहेत, की जे जॉब सोडून देतात, जे स्किल्सवर काम करणंच सोडून देतात, काही हॉबीज त्यांचे पर्स्यू नाही करत, काहीच नाही करत. नुसतं असं म्हणतात, की हां, आता तर मी घरी आहे, तर मी खूप खुश आहे आणि माझ्या मुलांसोबत. हो, मी पण खुश आहे माझ्या मुलांसोबत, पण एक काहीतरी असलं पाहिजे तुमच्या स्वतःचं. तुम्ही कॉन्टेंटच क्रिएट करा. मी तर म्हणते, जर तुम्ही घरी असाल, बसून असाल, कॉन्टेंट क्रिएट करा. YouTubeवरती या, Instagramवरती पेज. मला आज नाही, पण 10 वर्ष किंवा 20 वर्ष, 30 वर्षानंतर जाऊन समजेल. आता एवढं तर कोण जगत पण नाही आजकाल, पण स्टिल मी सांगते तुम्हाला. आणि मी खूप सारे असे वुमन्स, लेडीज बघितलेले आहेत, जे नंतर जाऊन ना खूप रिग्रेट करतात, की आम्ही तर आता प्रेग्नन्सीमुळे किंवा डिलिव्हरीनंतर मग आम्ही सगळं सोडून दिलं. मग आता असं वाटतंय, जेव्हा आमचे मुलं स्कूलला जायला लागलेत किंवा आता मुलं खूप मोठी झाल्याचं ऐकत राहतो, सो त्यांना असे टोमणे दिले जातात, की तू घरीच असते, तू काहीच नाही करत, वगैरे वगैरे. सो एक पॉइंट येतो, की आपल्याला जेव्हा वाटतं, की सगळं सोडलं आपण, पण कोणासाठी? सो आता टॉक्सिसिझम तर सगळीकडेच आहे. बिग फोरच नाही, पण कुठलीही कंपनी तुम्ही उचला, कुठल्याही छोटी कंपनी पण तुम्ही घ्या, तिकडे पण टॉक्सिक लोक असतातच असतात. आणि हे कसं मॅनेज करायचं ना, हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे. जर तुम्ही कॉर्पोरेट एम्प्लॉई असाल, तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये जॉब करत असाल, तुम्ही काही करा, सेल्स करा, काही ऑडिटिंग करा, कुठल्याही फर्ममध्ये असाल, मी तुम्हाला सांगेल, की टॉक्सिसिझम जे असतं ना, ते कसं हँडल करायचं, ते कसं मॅनेज करायचं, कसं त्या लोकांना
त्या लोकांची डिस्टन्स बनवून ठेवायचं ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. पण तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला नक्कीच सांगा. एडव्हान्टेजेस तर खूप सारे आहेत, पर्क्स अँड बेनिफिट्स खूप सारे आहेत. जसं की तुम्हाला बघा बोनसेस वगैरे भेटतात. मग बिग फोरमध्ये काम करण्याचे एडव्हान्टेजेस मी सांगते. तुम्हाला वर्क फ्रॉम वगैरे फॅसिलिटीज खूप भेटतात आणि वर्कलोड आहे ना थोडंसं कमी असतं. म्हणजे असं पण नाही की इतकं कमी असतं, पण कम्पेअर्ड टू अदर कंपनीज जे सर्व्हिस बेस्ड कंपनी आहेत तिथे वर्कलोड थोडंसं असतं, नॉर्मल असतं. आणि जर फायनान्शियल इयर एंड वगैरे असेल तर मग जास्त पण असतं. असं एक डिपेंड्स करते, सगळ्यावरती डिपेंड. तर मग हे काही एडव्हान्टेजेस असतात आणि खूप सारी ट्रिप्स वगैरे असतात. ट्रिप्सवरती पण त्यांना जायला भेटतं, फ्रीमध्ये सगळं काही भेटतं आणि आउटिंग्स पण खूप सारे असतात. सो मी खूप मिस केले आहेत ह्यांच्यामुळे. ठीक आहे, ते आता हे नाही तर ते काहीतरी कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है. ठीक आहे, सो आउटिंग्स तर खूप सगळे येतील पुढे. सो हे जे क्षण आहेत जे माझ्या पोरांचे ते मला बघायला तर पुढे नाही भेटणार, राईट? सो म्हणून आहे आता फटाफट अनबॉक्सिंग करूया. सो आता जेवणाची पण सगळी तयारी करायची आहे, तोपर्यंत आपण ह्याची अनबॉक्सिंग करून घेऊया. सो वॉच दिलेली आहे, ही पेबलची वॉच आहे, स्मार्ट वॉच आहे. ओके, ही हेल्थ ट्रॅकिंग वॉच पण आहे. म्हणजे जर तुम्ही याला घालून झोपणार वगैरे तर मग तुमचा हे बघा हार्ट रेट पण मेजर करतं, मॉनिटर करतं. परत हे स्टेप ट्रॅकर पण आहे, तुम्ही किती चालतायत. तुम्ही आता जर वॉकिंग करत असाल, तुम्हाला माहिती असेल ही वॉच वॉकिंग वर करत असाल किती स्टेप्स तुम्ही वॉक केलं, कसं केलं, काय काय वगैरे. स्मार्ट कॅल्क्युलेटर आहे, अलार्म नोटिफिकेशन, वेदर इन्फो सगळं काही आहे याच्यात. वॉटरप्रूफ आहे. बॉक्सिंग करून घेते फटाफट. सो ही स्मार्ट वॉच आहे, 3-4 हजाराची असते. खूप छान वॉच आहे, मला खूप आवडलेली आणि कलर पण ना खूप असा क्रीमी कलर आहे, मस्त कलर आहे. आणि हे रिमूव्ह करते. मस्त वॉच आहे ही. ऍक्च्युली आहे ना मी ऑफिसमध्ये नव्हते गेले घ्यायला, माझी एका फ्रेंडने रिसीव्ह केलं माझ्यासाठी. सो मी त्यांना म्हणले की मी नाही येऊ शकत, माझ्या फ्रेंडकडे पाठवा, म्हणून मेल वगैरे केलं. सो ते खूप क्यूट लोक आहेत. आता इतके वर्ष झाले म्हणल्यावर त्यांनी मग मला ओळखलं, म्हणलं की ठीक आहे चल घेऊन जा. माझी फ्रेंड आलेली, तिने मला खूप काही असं छान छान खायला म्हणून दिलेलं. लाईक रॅमेन, ते मी फर्स्ट टाइमच खाल्लंय रॅमेन वगैरे. आपण हॉटेलमध्ये पण इतकं नाही ऐकत. ते के पॉप चायनीज डिश आहे. ते की आजकाल खूप ट्रेंडिंग आहे. बीटीएस वगैरे तुम्ही बघत असाल, बीटीएस आर्मी वगैरे असतं ते, त्यांचे शोज वगैरे तुम्ही बघत असाल कोरियन, तर मग तुम्हाला माहित असेल. सो ते बनवून दिलेलं. मग नंतर तिने मला चीज केक बनवून दिलेलं, खूप मस्त मस्त. मी तिला एक असं म्हटलं की तू रेस्टॉरंट किंवा कॅफे चालू कर ना, स्वतःचा बिझनेस तर स्टार्ट कर, म्हणजे वेगवेगळे रेसिपीज तुला येतात एवढे, तर मग बनवून म्हणजे द्यायला खूप मस्त बिझनेस चालेल. तर ती म्हणली की हो हो, आता टाइमच नाही भेटत जॉबमधून. आता ही वॉच आहे मस्तपैकी, आता माझी मुलगी मागते. आता ही आहे ना मी माझ्या हस्बंडला द्यायचा विचार करते, बट ह्याचा कलर जो आहे तो लेडीज कलर आहे. सो इथे एक चार्जर पण दिलेला आहे याच्यात त्याने. थांब पिल्लू, दाखवून दे पिल्लू, थांब तुला देते नंतर. सो याच्यात एक चार्जर पण भेटतो आणि ठीक आहे, मस्त वॉच आहे. आणि हे मी माझ्या हस्बंडला द्यायचा विचार करत होते, कारण की त्यांनी जी वॉच मागवलेली. दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. तुम्हाला कशी वाटली वॉच, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, मला नक्कीच कॉमेंटमध्ये कॉमेंट करून सांगा. तुमचे काही क्वेश्चन्स, क्वेरीज असतील तर ते पण मला कॉमेंट करून कळवा, जेणेकरून मी त्याचं उत्तर देऊ शकू. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर चॅनलवर नवीन असाल तर अजूनही सबस्क्राईब नसेल केलं, लाज वाटते का तुम्हाला? सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला असेल. आणि काही क्वेश्चन्स वगैरे असतील ते मी आन्सर देईल सगळ्यांचे. एक डिटेल्ड व्हिडिओ घेऊन येईल. तर जस्ट अनबॉक्सिंग करायची होती मला याची, आणि तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. मी खूप हॅपी होते. सो शेअर केलं आणि अनबॉक्सिंग पण झाली. मी तुम्हाला काही एडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज शॉर्टमध्ये सांगितलं, तर तुम्ही समजून घ्या. सो चला भेटूया पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. बाय, इथे ये. बाय बाय. हा, बाय. हा, बाय. हा, बाय बाय. हा, बाय. हा, बाय बाय.